हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टायलिश डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डेट 29 आहे। 28 डेज ॲडव्हान्सचे पण कंप्लीट झाले आहे आणि बेसिकचे पण 40 डेज कंप्लीट झाले आहे। आता आपण कालच्या 28 डेजमध्ये इथं पेपर कटिंगवरनं ब्लाउज पीसवर मार्किंग कशी टाकायची हे शिकलो होतो। तो टाइप 1 होता, म्हणजे पद्धत 1 होती। आज दुसरी पद्धत मी मापे कशी टाकायची ती सांगणार आहे। ते मी शिवलेल्या ब्लाउजवरनं ब्लाउज आपल्या आरीवर ज्या ब्लाउज पीसवर करायचं आहे त्याच्यावर माप कशी टाकायची हे मी त्या आज डे 29 मध्ये घेणार आहे। जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना आपला व्हिडिओ थोडा पण युजफुल वाटत असेल तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्टेड असतील, ज्या घरात बसून शिकू शकतील इतकं छान पद्धतीने बेसिक टू ॲडव्हान्स सर्व काही, त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल आणि त्यांना पण सर्व काही घरात बसून शिकता येईल। चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा मी आता काय काय घेतलेलं आहे आणि आज आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। शिवलेला मापाचा ब्लाउज मेजरमेंटचा घेतलेला आहे। ज्या ब्लाउजवर आपल्याला माप टाकायचे आहे म्हणजे ब्लाउज पीस ते घेतलेलं आहे। साडीचं मेजरमेंटचा टेप घेतलेला आहे। इथे मी चॉक घेतलेला आहे आपला मार्किंगसाठी आणि स्केल घेतलेली आहे। तुम्ही इथे ग्लास पेन्सिल पण यूज करू शकता, पण ग्लास पेन्सिलची मार्किंग कशी असती ॲक्युरेट टाकायची असती, म्हणजे ती पण आता टाकता येते, पण मी मुद्दामून इथे चॉक घेतलेला आहे जेणेकरून ग्लास पेन्सिलची जी मार्किंग आहे ती एकदा केली तर ते ब्लाउज पीस धुवावंच लागतं। आपल्या चॉकनी पण मार्किंग करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। असं नाही की ग्लास पेन्सिलनेच करायला पाहिजे, म्हणून मी इथं चॉक घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। आता हे बघा, हे मापाचं ब्लाउज घेतलेला आहे आणि आता आपलं जे ब्लाउज पीस आहे ते कालसारखं बरोबर डबल करून घ्यायचं आहे। इथे बघा कालचंच ब्लाउज पीस मी घेतलेला आहे इथे, कारण माझ्याकडे दुसरं अवेलेबल नव्हतं सध्या। तर इथे तेच काल सांगितल्याप्रमाणे एका साईडनी ज्याला काठ आहे दुसऱ्या साईडनी काठ नाही। तर मग मी आता जी प्लेन साईड आहे तिथं बॅक साईड टाकणार आहे आणि जे काठ आहेत जिथं ती स्लीव्जला घेणार आहेत। तर मग कालप्रमाणेच याला आपण डबल करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे बघा डबल करून घ्यायचं आहे या पीसला। आणि खालचे दोन्ही साईड आहेत आपल्या दोन्ही पदरच्या ही ज्या साईड आता हे इथे क्रॉस आहेत, तर आता इथे आपण काय करायचं त्याला सरळ करून घ्यायचं आहे, एक तर कैचीनी किंवा आपल्या स्केलनी एक लाईन टाकून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित खालून ब्लाउज पकडायला अवघड जाणार नाही आणि स्ट्रेट येईल, ते वाकडं होणार नाही। असं जर का क्रॉस असेल तर सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची स्ट्रेट। हे बघा अशा पद्धतीने। आता जो आपला ब्लाउज पीस आहे, हे ब्लाउज पीस आहे ना, त्याच्यावर आपला जो मेजरमेंटचा ब्लाउज असेल त्याच्या मिडल जी साईड आहे त्याची असं पकडून, त्याचे दोन्ही साईड अशा पकडून हे बघा त्याची मिडल साईड काढून घ्यायची अशा पद्धतीने। हे बघा अशी पकडली तर बरोबर जी खालची लाईन आखलेली आहे ना आपण तिथे अर्धा इंच सोडून द्यायचं खालून, थोडंसं ब्लाउज वर घ्यायचं, जेणेकरून जो आपला हे शिवताना खाली शिवण्यात अर्धा इंच जाईल, म्हणून अर्धा इंच सोडून द्यायचं आणि वरती मार्क करून घ्यायचं आहे। हे बघा
हे बघा अशा पद्धतीने मार्क करून घेतलं मी. आणि इथं सुद्धा आता डायरेक्ट इथे जो पॉईंट आहे तिथे पण मार्क करून घेतलं तरी पण असं सुद्धा चालतं डायरेक्ट. किंवा आता इथे मार्किंग झाली आहे इथून इतकी आपली, तर याला डायरेक्ट आपण असं फोल्ड पण करू शकतो बरोबर. हे बघा अशा पद्धतीने बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे दोन्ही पण साईड. हे बघा अशी साईड दोन्ही पण लाईनवर लाईन बरोबर ठेवून घ्यायची आहे. थोडी पण कमी जास्त होऊ द्यायची नाही. थोडा अर्धा इंच जसं सोडलं होतं तेवढं खालून गॅप सोडायचा. हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं आहे. आता इथे आपण बॅक नेकची मार्किंग करून घेऊयात. हे बघा असं बरोबर ठेवून घ्यायचं आहे आणि ही अशी बरोबर अशी मार्किंग करून घ्यायचं आहे पकडून. इथे आणि इथे शोल्डर पण इथे इथे हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. इथे इकडे पण जे आपली स्लीव्ज एंड होते तिथे पण मार्क करून घेतला आहे. तर तुम्ही याच्यावरून पण असं डायरेक्ट मार्किंग टाकू शकता. आणि आता ही जी स्लीव्ज आहे जिथे राऊंड झालेला आहे त्या पद्धतीने हे बघा खालची स्लीव्ज पकडून असं सुद्धा आपण, खूप सोपी पद्धत आहे ही. ज्यांना ब्लाऊज शिवता येत नाही त्यांच्यासाठी ही खूप छान आणि सोपी पद्धत आहे. की असं नाही आहे की आरी वर्क करायचं म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग वगैरे ते पण आलंच पाहिजे, असं काही कंपल्सरी नाही आहे. हे बघा आता आपली मार्किंग झाली आहे. आता मी डॉट डॉट करून मार्किंग करून घेतली होती. आता त्याला नीट व्यवस्थित करून घेते. खूप सुंदर असं आपलं आणि खूप सोप्या पद्धतीने ज्या ताईंना येत नाही कटिंग करता ब्लाऊजची किंवा मापे टाकता त्यांनी ही पद्धत यूज करायची, जेणेकरून एकदम सोपी जाते. भरपूर ताई अशा आहेत की ज्यांना ब्लाऊजची मापे टाकता येत नाही पण आरी वर्क येतं, तर त्यांच्यासाठी ही पद्धत खूप सोपी आहे. अशा पद्धतीने हे बघा टाकून घ्यायचं आहे. आता हे झालं आपलं बॅक नेकचं. आता मी स्लीवचं दाखवणार आहे. हे बघा आता स्लीवसाठी मी ह्या काठाचा जो साईडचा भाग आहे ते घेतलेला आहे, कारण की स्लीव्ज काठ हे स्लीव्जवर छान दिसतात. आता बॅक नेकला कसं वर्क येईल त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि आता स्लीवचं कसं करायचं आहे. आता याला मी आपला हा पदर आहे तो डबल करून घ्यायचा आहे. हे बघा याला असं मी फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपली जी स्लीव्ज आहे ती बरोबर इथे घ्यायची आहे. हे बघा स्लीव्ज बरोबर आपल्या काठांच्या इथे घ्यायची आहे. इथे पण आपण खालून अर्धा इंच जरी सोडलं समजा मॅचिंगला फोल्डिंगमध्ये जाईल तरी पण चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर अशी स्लीव्ज ठेवून घ्यायची. आणि हाईट जेवढी असेल तिथे मार्क करून घ्यायचं आहे. साइडनी पण मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने खालून पण मार्किंग करून घेतली आहे मी, साइडनी पण मार्किंग केली आहे अशा पद्धतीने. हे बघा आणि जिथं आपली स्लीवचा जॉईंट होतो तिथे एक असा मार्क करून घ्यायची आहे. आणि इकडून पण तसंच अशी डॉट डॉटची मार्किंग करून घ्यायची आहे. बरोबर जिथे आपला जॉईंट आहे तिथूनच करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्या स्लीवची मार्किंग झाली आहे. आता ती आपल्या चॉकनी त्याला डार्क करून घ्यायचं आहे. चॉक याच्यासाठी यूज करायचा
जेणेकरून आपण जेव्हा टॅप करतो, आता ही साईड मी पलीकडेच्या साईडनी ही अर्धी स्लीव झाली आपली, एक साईड त्याची बाकी आहे. समजा ही बॅक साईड झाली तर फ्रंट साईड याची बाकी आहे. तर हे टॅप केल्याने लगेच याचं उमटतं दुसरी साईडला. त्याच्यासाठी चॉकचा उपयोग करायचा. ते दुसऱ्या याच्याने होत नाही तसं. टॅप केल्यावर ते दुसरीकडे उमटत नाही, त्याच्याने तुम्हाला मार्किंगच करावी लागते. पण याच्याने कसं सोपं जाते. जसा आपला बॅक साईडचा शेप येणार आहे तसा सेम शेप आपला फ्रंट साईडचा येतो. म्हणजे कोणती पण साईड समजा आपण केली दुसऱ्या साईडला आपल्याला तसंच सेम ड्रॉ करण्यासाठी हे चॉकने जर का थोडंफार डार्क केलं तर ते लगेच उमटतं. म्हणून चॉक मी जास्त करून चॉक यूज करत असते. हे बघा आता आपली इथे स्लीव्ज पण रेडी झाली. आता हे टॅप करून आपण दुसऱ्या साईडला जर का टॅप केलं तर ही असंच दुसऱ्या साईडने उमटेल. हे बघा मी दुसऱ्या साईडला प्रेस केलं तर बरोबर हे बघा तुम्हाला लाईट अशी मार्किंग दिसत असेल, ही इथे उमटलेली आहे. त्याला आता आपण आपल्या चॉकनी डार्क करून घ्यायचं. हे असं सोपं जातं चॉकनी, म्हणून मी इथे चॉकनी करत असते. हे बघा आपली स्लीव्ज रेडी झाली. आता याला पण टॅप करून तुम्ही ही जी मागची साईड आहे इथे केलं तर दोन्ही स्लीव्ज आपल्या कंप्लीट होऊन जातात. इतकी सोपी पद्धत आहे हे ब्लाऊजवरनं मार्किंग टाकण्याची. ज्यांना येत नसेल माप टाकता येत नसेल त्यांच्यासाठी पण खूप सोपी आणि समजायला पण खूप सोपी आहे ही पद्धत, आणि इझिली आपण ते करू शकतो. आता बघा आपण फ्रंट नेक कसा टाकणार ते बघूयात. हे बघा आता आपण कालही बघितलं होतं की आपल्या डाव्या साईडनी पदर येतो, त्यामुळे उजव्या साईडचा फ्रंट नेक टाकायचा आहे. तर आता ह्या ब्लाऊजचा बघा ही डावी साईड आहे, ही उजवी साईड आहे. तर आता हे उजव्या साईडचा नेक आपल्याला टाकायचा आहे. कालसारखं आपण बॅक नेकच्या तिथं पण टाकू शकतो किंवा सेपरेट पण टाकू शकतो. मी इथे तुम्हाला सेपरेट करून दाखवणार आहे. हे बघा अशा पद्धतीने तो पकडून घ्यायचा बरोबर, त्याला नीट व्यवस्थित सरळ करून, आणि जिथं शोल्डर जॉईन करतो तिथे एक मार्किंग करायची आहे, अशी उभी एक आणि आडवी एक, आणि तो बरोबर ठेवून त्याला असं लाईट करायचं आहे. खूप सोपी अशी ही मार्किंग आहे. आता इथे बघा मी पूर्ण गळा केलेला आहे, शेवटी एंडला मार्किंग केलेली आहे. पण इथे जेव्हा आपली हुकपट्टी येते त्या हुकपट्टीच्या तिथे पण एक मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला हुकपट्टीपर्यंतच वर्क करायचं असतं, पुढे वर्क करायचं नाही. तर बरोबर इथे अशी मार्किंग करून आपला हा फ्रंट नेक पण रेडी झालेला आहे. हे बघा किती सोपं आहे बरं, समजायला पण सोपं आहे आणि करायला पण सोपं आहे. हे बघा आता आपला हा फ्रंट नेक पण रेडी झाला आहे. खूप सोपं आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा, नक्की जमेल. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, कशी वाटली ही ट्रिक्स, आणि समजलं का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरच आपण आता शिवलेल्या ब्लाऊजवर वर्क कसं करायचं, हे खूप ताईंच्या कमेंट येत आहेत की शिवलेल्या ब्लाऊजवर वर्क कसं करायचं ते नक्की दाखवा. तर आपण लवकरच आता ते बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा, आणि भेटूयात मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.